सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। श्रीदेव कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा उत्सव नियोजन आढावा सभा उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी तहसीलदार रमेश पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बांगडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष एकनाथ तेली, सरपंच महेश तामनकर व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी जगदीश काटकर काय म्हणाले ते पाहूया। आता तेली साहेबांनी जे सांगितले ते 4 रस्त्यांच्या अनुषंगाने PWD MSCB जिल्हा यांनी पुढच्या 2-3 दिवसात याची कार्यवाही तात्काळ पूर्ण करायची। प्रामुख्याने जो ब्रिज आहे पाणी मारणं 3 दिवस पाण्याचा टँकर घेऊन त्या ठिकाणी करावा। इकडं कातनेश्वर रोडच्या अनुषंगाने जे मुख्य अडचण सांगितली सगळ्यांनी MSCB आणि PWD ते काम पूर्ण झालं पाहिजे। BSNL ला विनंती राहील की ठीक आहे तुमच्या हातात नाही आहे इथं, पण अंगणवाडीतली जी यंत्रणा आहे ती इथं वेळेत आणावी आणि किमान दरवर्षीचा जो अनुभव आहे तो अनुभव थोडा कठोर अनुभव कमी व्हावा। आणि यात्रेत सगळ्यांनाच इमर्जन्सी असते, बऱ्याच वेळेला एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक जमतात त्यावेळेला इमर्जन्सी मोबाईल नसेल तर सगळ्यांचे हाल होतात। त्यामुळे कृपया तुम्ही तुमची व्यवस्था यावेळेला सुधारावी। बाकी सर्व विभागांनी जे प्लॅनिंग केलं, तुमची जी काही पथकं नेमलेली आहे, त्यांच्या ड्युटीज आहेत, त्यांच्या आवाज त्या अनुषंगाने त्यांचे नंबर्स तहसील ऑफिसला आणि ट्रस्टकडे देऊन ठेवावे। इमर्जन्सी देखील संपर्क करण्यासाठी ते उपयोगी पडतील। यावेळेला देवस्थान ट्रस्टनं अनेक नवीन बाबी या निमित्तानं यावर्षी नव्यानं सुरुवात केली। सुंदर बाबी आहेत। सगळ्यांनी देवस्थान ट्रस्ट असेल आपण सर्व शासकीय यंत्रणा सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून यावेळेचा हा यात्रोत्सव जो आहे तो सुरळीत पार पडेल याची खबरदारी घ्या। जसं तेली साहेबांनी सांगितलं येणाऱ्या भाविकांना त्यांचं जे दर्शन आहे ते दर्शन निर्विघ्नपणे कुठल्याही त्रासाविना या ठिकाणी सुरळीत पार पडेल यासाठी सगळ्यांना प्रयत्न करायचे आहे। पुढच्या अजून आपल्या हातात एक 3-4 दिवस आहे। जे काही काम प्रलंबित राहिलेलं असेल ते काम कृपया या 2-3 दिवसात पूर्ण करा आणि ज्याप्रमाणे बैठकीत असेल किंवा या बैठकीत ज्या गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्या आहेत त्या गोष्टी पूर्ण होतील याची प्रत्येकाने खबरदारी घ्यायची आहे। पुन्हा एकदा सर्वांनी आपण सर्व शासकीय यंत्रणा ट्रस्ट ग्रामपंचायत सर्वांनी मिळून 15 तारखेपासून सुरू होणारा हा यात्रोत्सव सुरळीत शांततेत पार पडेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया। धन्यवाद। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।